नमस्कार, आपण पाहत आहात न्यूज स्टेशन 7 मराठी. काले जिल्हा परिषद गटातील भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ नांदगाव येथे आमदार डॉक्टर अतुल बाबा भोसले यांची जाहीर सभा संपन्न झाली. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काले जिल्हा परिषद गटातील भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार मनीषा दयानंद पाटील तसेच पंचायत समितीचे उमेदवार गोविंद वसंत गावडे व तेजश्री शिवजीत थोरात यांच्या प्रचारार्थ नांदगाव येथे भाजपाचे जिल्हाध्यक्ष व कराड दक्षिणचे आमदार डॉक्टर अतुल बाबा भोसले यांची जाहीर सभा पार पडली. या सभेला काले जिल्हा परिषद गटातील मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. काले जिल्हा परिषद गटातील विविध गावात एकूण 80 कोटी रुपयांचा विकास निधी उपलब्ध करून दिला असून यातील काही विकास कामे मार्गी लागली असून काही प्रगतीपथावर आहेत. आज केंद्रामध्ये आणि राज्यात देखील भारतीय जनता पक्षाचे सरकार असून काले जिल्हा परिषद गटातील सर्वच गावांचा विकास करण्यासाठी आम्ही कटिबद्ध असून भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना विजयी करा असं आवाहन देखील यावेळी बोलताना आमदार डॉक्टर अतुल बाबा भोसले यांनी केलं. महाराष्ट्रातला कैलासवासी यशवंतराव चव्हाण साहेबांचा विचाराचा वारसा आहे. या मतदारसंघाचं नेतृत्व कैलासवासी यशवंतराव मोहिते साहेबांनी केलेलं आहे. कैलासवासी जयवंतराव अप्पांनी या सगळ्या परिसरामध्ये काम केलेलं आहे आणि पंचायत समिती जिल्हा परिषदेची निर्मिती करणं, पंचायत राज व्यवस्थेची निर्मिती करणं हे काम कैलासवासी यशवंतराव चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली या राज्यामध्ये झालं. खऱ्या अर्थानं या निवडणुकीच्या निमित्तानं लोक अभिमुख असं नेतृत्व, लोकांना मान्य असणारं असं नेतृत्व, लोकांच्या मनातलं असं नेतृत्व हे भारतीय जनता पार्टीच्या वतीनं या निवडणुकीच्या निमित्तानं आपल्या समोर आणण्यात आलेलं. कैलासवासी भीमराव दादांच्या प्रतिमेला स्मरून ज्या दादांनी 50 वर्षापेक्षा अधिक जिल्हा परिषदेमध्ये नेतृत्व केलं, सातत्यानं सातारा जिल्हा परिषदेमध्ये काले विभागाचा झेंडा फडकवला, त्या आदरणीय दादांच्या घरामधला उमेदवार आज आपण भारतीय जनता पार्टीच्या वतीनं मनीषा ताईंच्या रूपानं आपल्या समोर आणलेलं आणि आपले दोन्ही पंचायत समितीचे उमेदवार हे सुद्धा सगळ्या गुणांनी संपन्न असणारे असे चांगले उमेदवार, ज्यांच्यावर कुठलाही डाग नाही अशा पद्धतीचे उमेदवार हे आज आपण या निवडणुकीच्या निमित्तानं तुमच्या समोर आणलेले. आज भारतीय जनता पार्टीची केंद्रामध्ये सत्ता 2014 साली आली. मोदीजींचं सरकार 2014 साली ज्या वेळेला सत्तेमध्ये आलं त्यावेळेला आदरणीय मोदीजींनी पार्लिमेंटमध्ये जात असताना, संसदेमध्ये जात असताना संसदेच्या पायऱ्यांवर नतमस्तक होऊन एकच सांगितलं की माझं सरकार हे गोरगरिबांचं सरकार, माझं सरकार हे माता भगिनींचं सरकार, माझं सरकार हे तरुणांचं सरकार, माझं सरकार हे शेतकऱ्यांचं सरकार हे स्मरून संसदेमध्ये जाणारे पंतप्रधान म्हणून त्यांचा नावलौकिक येणाऱ्या 10 वर्षामध्ये वाढत गेला. 2014 पासून 2024 पर्यंत अनेक लोक कल्याणकारी योजना केंद्र सरकारच्या माध्यमातून या देशामध्ये आणण्यात आल्या. राज्यामध्ये देवाभाऊंचं सरकार आहे. आदरणीय देवाभाऊंच्या सरकारने सातत्यानं महिला अभिमुख धोरण हे सातत्याने आमच्या सरकारने राबवलेलं आहे. ज्या वेळेला राज्यामध्ये महायुतीचं सरकार राज्यामध्ये 2022 साली आलं आणि महायुतीचं सरकार राज्यामध्ये आल्या महायुतीच्या सरकारने एक क्रांतिकारक निर्णय घेतला. तो निर्णय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. ही योजना कोणी आणली तर महायुती सरकारने ही योजना आणली. ही योजना महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा आली असं नाही. ही योजना कुठं कुठं आहे? मध्य प्रदेश मध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे, मेरी लाडली बहना योजना तिथं. गोव्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे, तिथं ही योजना. जिथं जिथं भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे, ओरिसा राज्यामध्ये सरकार आहे, राजस्थानमध्ये सरकार आहे, हरियाणामध्ये सरकार आहे, जिथं जिथं भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे तिथं तिथं ही योजना वेगवेगळ्या नावांनी भारतीय जनता पार्टीने लोकांच्या समोर आणली. काय आहे ही योजना? माझ्या माता भगिनींना जेव्हा सणावाराचे पैसे उसने मागायला लागतात, घरामध्ये आपले आई वडील, आपले सासू सासरे आजारी असतात, त्यावेळेला पैसे उसनवारीने मागावे लागतात.
आपल्या मुला मुलीच्या शिक्षणासाठी पैसे मागावे लागतात, सणावाराचे पैसे कधी मागावे लागतात, हे पैसे मागायला लागू नये म्हणून ही योजना आणली. तुमच्या हाताला बळ देण्याचं काम हे महायुतीच्या सरकारने केलं. लोकांनी अपप्रचार केला, लोकांनी असं सांगितलं की ही योजना निवडणुकीपुरती आणलेली आहे. आज निवडणूक होऊन 1.25 वर्ष होऊन गेलंय, योजना चालू आहे का नाही आपण सांगा. योजना ठामपणे चालू ठेवण्याचं काम देवाभाऊच्या सरकारने केलेलं आहे. आणि देवेंद्र फडणवीस साहेब सभागृहामध्ये म्हणतात, विधानसभेच्या पटलावर असं म्हणतात की मी जोपर्यंत मुख्यमंत्री आहे तोपर्यंत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कधी आम्ही बंद होऊ देणार नाही. आज मला खऱ्या अर्थाने या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला सगळ्यांना सांगायचं की राज्य सरकारची एकूण एक योजना या मतदारसंघामध्ये पोहोचवण्यासाठी मी कटिबद्ध आहे. मला आपण निवडून दिला, माझ्यावर आपण आशीर्वाद ठेवला. 2024 साली मला विधानसभेमध्ये पाठवण्याच्या बाबतीमधलं मोठं काम आपण केलं, मला याची जाणीव आहे. आणि काले जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये येत्या 1.25 वर्षात मोठं काम आपण करायचं हा दृष्टिकोन ठेवून मी पहिल्या दिवसापासून कामाला लागलो. माझं टार्गेट होतं की 1 वर्षभरामध्ये मोठं काम करायचं. आज 1 वर्ष आपल्याला ओलांडून गेलेलं आहे आणि मला तुम्ही नोव्हेंबर 2024 मध्ये निवडून दिलं आणि आज फेब्रुवारी 2026 मध्ये 1.25 वर्षानंतर मला सांगताना समाधान वाटतं की काले जिल्हा परिषद गटात 80 कोटी रुपयाचा विकास निधी या एका जिल्हा परिषद गटामध्ये आपण दिले. अनेक गोष्टी या परिसरासाठी करण्याचं माझं स्वप्न आहे. अनेक गोष्टी आपल्याला करण्यासाठी आपल्याला ग्रामपंचायतीच्या सत्तेपासून केंद्राच्या सत्तेपर्यंत, पार्लिमेंट टू पंचायत, संसद ते पंचायत सगळीकडे भारतीय जनता पार्टीचे लोक निवडून देणं गरजेचं आहे. या निवडणुकीला सामोरे जात असताना येणाऱ्या 7 तारखेला मनामध्ये कुठलाही संकोच न ठेवता जिल्हा परिषदेला आदरणीय मनीषाताईंना आणि पंचायत समितीला तेजस्वीताईंना आणि तिकडं गोविंद बापूंना मोठ्या मताधिक्यानं निवडून द्यायचंय एवढंच तुम्हाला या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला सगळ्यांना विनंती करतो.